राज्यसभेतल्या एका जागेवरून महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे केले जात असताना मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरनं ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची शक्यता जवळपास धूसर आहे। यावरून ठाकरे बंधूंच्या युतीत अंतर येण्याची शक्यता येणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंची नुकतीच एक भेट झालेली, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला स्वीकृत नगरसेवक पद द्यायचं नाही असा निर्णय घेतल्याची माहिती समजते। ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातल्या तिघांना स्वीकृत नगरसेवक पद देईल अशी माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी 150च्या वर इच्छुकांची गर्दी आहे, त्यामुळे पदावर कोणत्या तिघांना संधी मिळते याची घोषणा लवकरच होणार आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत। एकाच घरातले दोन पक्षप्रमुख आहेत। काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती। मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। काही अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते, त्या भाष्याला मी काही म्हणणार नाही। अनुशेष राहिला होता का नाही, ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या भेटीसंदर्भात राज ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक भेटीमागे राजकारण शोधण्याची गरज नाहीये असं त्यांनी म्हटलं। थोडी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या, एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे। आज ते सत्तेवरती आहेत, आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन, शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत, जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो, मी कशासाठी भेटलो। स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांचे एक स्टेटस चर्चेत आले। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधी स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असा स्टेटस संदीप देशपांडेंनी ठेवलाय, याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा आहे। तर स्वीकृत नगरसेवक पदावरून उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आलबेल नसल्याचं समोर आल्यावर भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे, आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही। आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तीन एक ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।